श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सांख्य योग हा समजून घ्यायला, आचरण करायला कठीण आहे. त्याचं कारण एवढंच आहे की आपण सगळे नास्तिक आहोत. अगोदर आपल्याला आस्तिक व्हावं लागेल. आपण सर्वजण देव आहे असं म्हणतो, पण आहेच अशी आपल्याला खात्री नसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जगामध्ये सर्वात मुख्य, सर्वात महत्त्वाचा, सर्वशक्तिमान, सर्वांपेक्षा ज्ञानी, सर्वांपेक्षा सामर्थ्यवान असा भगवंतच आहे. परंतु तो तसा आहे याच्यावर आपलं विश्वासच नाही आहे, आपला भरोसाच नाही आहे. आपण इतर माणसांना जितकं महत्त्व देतो, इतर नातेवाईकांना जितकं महत्त्व देतो, आपल्या घरातल्या मुलाबाळांना, आईवडिलांना, भावा बहिणींना जितकं महत्त्व देतो, बायको नवऱ्याला किंवा नवरा बायकोला जितकं महत्त्व देतो, तेवढं आपण महत्त्व भगवंताला देत नाही. अहो, हीच तर शोकांतिका आहे. ही सगळी नाती, हे सगळे संबंध स्वार्थाचे आहेत, कुचकामी आहेत. हे सगळेजण ज्ञानी पुरुष, संत मंडळी, सद्गुरू ओरडून ओरडून वारंवार सांगतात, परंतु या माणसांवरचा भरोसा आपला तितकाच भक्कम असतो. म्हणजे ज्यांच्यावर भरोसा ठेवू नये किंवा ज्यांचा आपल्याला काहीच उपयोग नाही, अशाच लोकांचा आपल्याला भरोसा वाटतो आणि त्यांचंच महत्त्व वाटतं. आणि सगळे संत ओरडून ओरडून सांगतायत, सगळे सज्जन सद्गुरू ओरडून ओरडून सांगतायत की आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कोण असेल तर भगवंत, आणि आपण त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही, त्याला अजिबात महत्त्व देत नाही. कारण आपला अनुभवच नाही आहे ना, आपली ओळखच नाही आहे. आपण त्या भगवंताला कधी पाहिलंच नाही आहे, भेटलोच नाही आहे. मग त्याच्यावर आपण भरोसा ठेवणार कसा, त्याला महत्त्व देणार कसं, आणि तो आपल्याला वेळेवर धावून येईल याचा विश्वास तरी वाटणार कसा, नाही का? साधं उदाहरण सांगतो. घरातली गॅसची टाकी संपली, आपण काही देवळात जाऊन प्रार्थना करणार आहोत का, देवा मला गॅस मिळू दे म्हणून? नाही, आपल्यालाच गॅसची टाकी घेऊन त्या दुकानात जावं लागेल. म्हणजे गॅसची टाकी आणायला मलाच जावं लागेल, हा जो आपल्या मनामध्ये एक पक्का दृष्टिकोन कायमचा बसलेला आहे, बिंबलेला आहे. देवाची प्रार्थना करून मला गॅसची टाकी मिळणार नाही, हे असं आपलं जे ठाम मत आहे ते बदलूच शकत नाही. मी जर स्वयंपाक केला नाही तर मला जेवायला कोण वाढणार, ही वस्तुस्थिती आहे. देव काय येणार आहे का माझ्या घरी स्वयंपाक करायला? देव काय येणार आहे का माझ्या घरी पाणी भरायला? असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे आणि यात चुकीचं काहीच नाही आहे. आणि म्हणून आपला देवावर विश्वास नाही, म्हणून आपला देवावर भरोसा नाही. अहो, आयुष्यात कधी आपण देवाचा विचारच केलेला नाही आहे, आपण त्याचं अस्तित्वच मान्य केलेलं नाही आहे. आणि एकदम मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास कसा काय ठेवणार हो? किंवा भगवद्गीता सांगते म्हणून आपण लगेच उद्यापासून देवावर विश्वास ठेवायचा आणि आपण निश्चिंत राहायचं, हे कसं काय घडेल? शक्यच नाही, नाही का? महाराज काय म्हणतात, देवावर भरोसा ठेवा आणि सगळं त्याला सांगा. हे बरोबर आहे, त्यांचं म्हणणं मान्य आहे. पण समजा उद्या माझ्या घरामध्ये कुणी आजारी पडला तर दवाखान्यात कुणाला न्यायचं आहे? मलाच न्यावं लागेल ना, का देव येणार आहे न्यायला? म्हणजे असं आपल्याला वाटू शकतं आणि त्यात चुकीचं काही नाही आहे. हे घरोघरी असंच घडतं.
प्रत्येक ठिकाणी असंच घडतं, म्हणून आपला देवावर भरोसा नाही आहे, देवावर आपला विश्वास नाही आहे. देव येईल, मला मदत करेल याची खात्री नाही आहे, आणि म्हणून आपण पैशाला महत्त्व देतो, नातेवाईकांना महत्त्व देतो, मित्रांना महत्त्व देतो, आणि म्हणून आपल्याला भगवंतावर भरोसा ठेवणं अवघड जातं, कठीण जातं, आणि म्हणून सांख्ययोग समजून घ्यायला अवघड आहे. समजलं आता? मुळात आपला जर भगवंतावर विश्वासच नाही, भरोसाच नाही, आपल्याला त्याचं अस्तित्वच मान्य नाही, तर मग पुढचं सगळं संपलंच की. मग काय गीता सांगणार? म्हणून आपल्या मराठीमध्ये म्हण आहे बघा, गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. आता मला तुम्हाला उद्देशून गाढव म्हणायचं नाही हे लक्षात घ्या, कृपया गैरसमज करून घेऊ नका. आणि हे तुम्हाला मी सांगतोय म्हणजे मी फार शहाणा आहे असंही नाही, आपण सगळेच तसे आहोत. आणि मुळात आपला भगवंतावर विश्वासच नाही, भगवंतावर भरोसाच नाही, भगवंताच्या अस्तित्वाला मान्यच करत नाही. मग आपण त्याच्यावर भक्ती कशी करणार, त्याच्यावर प्रेम कसं करणार, हा नंतरचा भाग आहे. म्हणून आपण सगळी माणसं स्वतःला भक्त समजतो, हेच मुळात ढोंग आहे, हाच मुळात खोटेपणा आहे. आपण भक्त नाहीच, आपण सगळेजण विभक्त आहोत, भगवंतापासून वेगळे आहोत, आणि म्हणूनच आपण भक्त नाही. आधी आपल्याला भक्त व्हायला शिकलं पाहिजे. आपण भगवंतापासून वेगळं नाही हे मान्य करायला शिकलं पाहिजे, आणि तोच मी आहे हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. मग सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. आत्ता या गीतेच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपण आपल्या मनाला स्वच्छ करण्याचं कार्य तरी निदान सुरू करूया. आत्तापर्यंत जे काही आपल्या मनामध्ये घाणेरडे विचार, बुरसटलेले विचार, चुकीचे विचार, नको असलेले विचार जे बिंबलेले आहेत ते आता घालवले पाहिजेत, स्वच्छ केले पाहिजेत. आणि या जगामध्ये सर्वात महत्त्वाचा माझ्या दृष्टीने कोण असेल तर माझा भगवंत, माझ्या हृदयामध्ये वास करणारा तो आत्मा राम, हाच माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हे आधी आपल्याला पटवून घेतलं पाहिजे, त्याचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. तो आहे, तो आहे, तो आहे हा भाव मनात निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून आपण नास्तिक जो आहोत तो आस्तिक झाला पाहिजे. आणि मग एकदा का ही पायरी आपण गाठली की मग हळूहळू आपण त्याच्या सहवासासाठी आसुसलं पाहिजे, धडपडलं पाहिजे. त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे, त्याच्या मदतीशिवाय मी काहीच करू शकत नाही, त्याच्या इच्छेशिवाय माझ्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही, त्याच्याशिवाय झाडावरचं साधं पानसुद्धा हलू शकत नाही, त्याच्या इच्छेशिवाय वारासुद्धा वाहू शकत नाही. आणि एवढंच कशाला, त्याच्या इच्छेशिवाय मी श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. हे जर आपल्या मनाला पटलं तरच आपल्याला भगवंताचं महत्त्व कळेल, भगवंताची किंमत कळेल, आणि इतर जग, इतर माणसं कशी माझ्या आयुष्यामध्ये अनवॉन्टेड आहेत, नकोशी आहेत, किंवा असून नसल्यासारखी आहेत, हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपल्याला खरा विवेक जागृत झाला असं म्हणावं लागेल. आज आपल्यामध्ये विवेकच नाही आहे. आपण नको त्या माणसांना महत्त्व देतो, नको त्या नातेवाईकांना डोक्यावर चढवून ठेवतो, पैशाला महत्त्व देतो, घरादाराला महत्त्व देतो, गाडी बंगल्याला महत्त्व देतो. पण ज्याला महत्त्व द्यायचं आहे त्या भगवंताला आपण महत्त्व देत नाही. एक फार सुंदर या अर्थाचं भजन आहे. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता.
आता आपण थोडासा विरंगुळा म्हणून डोक्याला जरा जास्तच त्रास झाला आहे, कारण कधीच न ऐकलेले विचार आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत आणि त्यामुळं आपलं डोकं भणभणायला लागलं आहे. आणि म्हणून हे भणभणणारं डोकं शांत करण्यासाठी थोडंसं आपण एक भजन करूया. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तुझी आश्वास पान हलते, स्पर्शे तुझिया फूल फुलते. तुझी आश्वास पान हलते, स्पर्शे तुझिया फूल फुलते. तेज झळाळत गगन झुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. सुख दुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी. सुख दुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी. तुझ्या कृपेच्या पंखाखाली, जीवदान ते मरणा मिळता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. देऊळ तुझी तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती. देऊळ तुझी तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती. तूच असता माझी प्रीती, मागायाचे काय अनंता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. अशा रीतीने
आपण त्या सर्वशक्तिमान, सर्वज्ञ असणाऱ्या, सर्व ठिकाणी व्याप्त असणाऱ्या, सर्वांमध्ये असणाऱ्या परमात्मा परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. त्याचंच कर्तृत्व आहे, त्याचंच सामर्थ्य आहे, तोच कर्ता आहे, तोच या संपूर्ण जगाचा आधार आहे आणि त्याच्याच मुळे हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण जग, ही सगळी प्रकृती, ही सृष्टी, हा सारा निसर्ग, हे सारं आसमंत त्याच्या इच्छेनेच कार्यरत आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा भगवंत माझ्या प्रपंचाकरता नसून मला खरं आत्मसुख देण्याकरता, खऱ्या प्रकारची आत्मशांती देण्याकरता, आत्मसमाधान देण्याकरता आणि आत्मानंद देण्याकरता आहे, हे लक्षात ठेवावं. आपण मंदिरामध्ये जातो, भगवंताकडे जातो, ते देव भेटावा म्हणून नसून आपला प्रपंच चांगला व्हावा, आपल्या अडचणी नाहीशा व्हाव्या, आपलं दुःख नाहीसं व्हावं, आपलं दारिद्र्य नाहीसं व्हावं म्हणून आपण जातो. तर निदान आता आजपासून आपण भगवंत हवा या भावनेने मंदिरात जाऊया. मला रामासाठी राम हवाय, माझ्यासाठी नको, हे समजून घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.